आबासाहेब, आपण जातोय खरंच, पण परत माघारी येताना रस्ता ध्यानात राहिला पाहिजे. शंभूराजे, दिशा ध्यानात ठेवली की मग वाट चुकत नाही. दिवसा दिशा ध्यानात ठेवा, पण रात्री कशी ठेवणार? आकाशातील ह्या गृहताऱ्यांवरून. आता बघा हा, तुम्हाला तो तिकडे लांब दूरवर एक तारा दिसतोय, चमचमणारा तेजपुंज तारा. कुठे? तो बघा तिकडे, थोडा या बाजूला. हो हो, दिसला. तो आहे ध्रुव तारा. तो उत्तरेकडे असतो. तो कधीही आपली जागा सोडत नाही, स्थिर असतो. इतर ग्रहतारे उगवतात, मावळतात, पण हा मात्र एकाच ठिकाणी असतो. आपले व्यापारी देखील ह्याचाच आधार घेऊन प्रवास करतात. म्हणजे हा ध्रुव तारा ओळखता आला की दिशा कळतात. आता आग्रा आहे उत्तरेला, ध्रुव तारा ही उत्तरेला, मग आपण फक्त चालत राहायचं. आता हा आपल्या डोक्यावर दिसतोय, त्याला म्हणतात सप्तर्षी. 4 चांदण्या पुढे आणि 3 मागे. हो, 7 चांदण्या दिसल्या. त्याच्याच थोडं पुढे बघा बरं, त्रिकोणात त्रिशंकू आहे. बघा, दिसला? हो हो, दिसला. शंभूराजे, कधी कधी दिवस लवकर मावळतो आणि चांदण्या उशिरा उगवतात, पण तरीही पश्चिमेकडे एक चांदणी मात्र लवकर उगवते. अगदी ढसढशीत दिसते. तिला रिकामटवळी असं म्हणतात. रिकामटवळी? हो, रिकामटवळी. कारण ती आकाशात सगळ्यात आधी दिसते. मग कदाचित म्हणूनच इतर ग्रहतारे तिला बिनकाम धंद्याची म्हणून रिकामटवळी म्हणत असावेत. ही चांदणी आम्ही दररोज पाहतो. ती पश्चिम दिशा. महाराज, तंबूत चलावे, थाळे लावतोय. निराजीपंत, आम्ही पंक्ती बरोबरच जेऊ. जी. राजाओ. बाबा, आम्हाला येसू म्हणा. आता आम्ही येसू आहोत. आईसाहेब आल्या होत्या तेव्हा ताई आम्हाला राजाऊस म्हणाल्या. आम्हाला येसू म्हणा. येसू? येसू. येसू, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. तुम्ही तयारी करा. तो पावतूर आम्ही आऊसाहेबांनी भेटून येतो. बाबा, पण असं कसं येणार आम्ही? कसं येणार म्हणजे? महाराज आणि युवराज गडावर नाही आहेत. म्हणून तर घेऊन जायला आलोय. 8 रोज राहा, तेवढंच बरं वाटेल आम्हाला. पण महाराज आणि युवराज गडावर नसताना आम्ही माहेरी जावं, खुशाल राहावं, ते बरं दिसेल का? पर माग तुम्ही महाराज गडाव आहेत म्हणून आला नाही, आणि आता महाराज गडाव नाहीत म्हणून येत नाही. आलेही असते, आठवण येते सगळ्यांची. पण युवराजांनी आमच्यावर आऊसाहेबांची जबाबदारी सोपवली आहे ना. आऊसाहेबांची जबाबदारी तुमच्यावर? हो, आऊसाहेबांना औषध द्यायचं, त्यांना वाऱ्यात फिरू द्यायचं नाही, त्यांना काळजीही करू द्यायची नाही. हसवायचं. रात्री दरीतून गार वारा येतो ना, म्हणून महालाची खिडकी उघडी तर नाही ह्याची काळजी घ्यायची. बघा, आमच्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. पण आम्हाला बी वाटतं ना की आमची लेक 2 दिवस का होईना पण माहेरी यावी म्हणून. मग आपण असं करूया, आपण आऊसाहेबांनाच घेऊन जाऊया, मग आम्ही येऊ. आऊसाहेब जर तिकडे शृंगारपुरात आल्या तर साक्षात जगज्जननी अवतरल्यासारखा सोहळा साजरा करू आम्ही. खरंच? अगदी खरं. मग आम्ही आलो त्यांना विचारून. पालखी थांबवा. काय झालं युवराज? आम्हाला पालखीत बसून बसून कंटाळा आला. पालखीत कंटाळा आला की घोड्यावर, घोड्यावर कंटाळा आला की परत पालखीत. आमचे पायच अवघडले.
काय झालं शंभूराजे? आबासाहेब आम्हाला खेळायचंय. आत्ता? महाराज क्षमा असावी, पण सोहळ्याच्या केवळ 2च दिवस अगोदर आपण आग्र्याला पोहोचणार आहोत आणि आता थांबलो तर उशीर होईल. झाला उशीर तर झाला. काय चाललंय बाप लेकीचं? मुजराव साहेब, काय नाही, हेच आपल्या येसूला माहेरी घेऊन जायचं म्हणताय लेकीला? जी साहेब. जा, परंतु आऊसाहेब ते आम्ही आठवणीने खिडकी बंद करू. आणि अंगावर हो, शालही घेऊ थंडी गारठ्याची. आणि तुमचा खोकला? हो, ध्यानात ठेवून औषधं घेऊ, चाटणं घेऊ आणि काळजी करणार नाही. एकदा संसाराचा पसारा मागे लागला ना की सगळ्या वाटा बंद होतात. मग मनात असलं तरी कुठेही जाता येत नाही. तेच म्हणतोय आम्ही आहोसाहेब. अहो, येसूच्या आठवणीने तिच्या आईच्या डोळ्यात रोज एकदा तरी पाणी येतच. पण येसू काही राजगड सोडायचं नाव घेत नाही. आमच्यासारख्या आहेत त्या. असो, मग जाऊ आम्ही? जा, पण ध्यानात ठेवा तुम्ही उद्याच्या राणी आहात. जी. पिलाजीराव, आम्ही तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही पंचकुळी राजे शिर्के, तुमच्या कुळीचा लौकिक मोठा. लक्ष ठेवा आमच्या येसूबाईंवर. जी आहोसाहेब. बोला शंभूराजे, काय खेळूया? भोवरा आहे आमच्या जवळ. भोवरा नको, आपण आज एक वेगळाच खेळ खेळूया, एकदम नवीन. मदारी, फिरोजी फर्जंद या. सर्जेराव, खेळ सुरू करा. फिरोजी, लपवलेला ऐवज शोधा. जी महाराज. निराजी पंत, हा खेळ आम्ही जिंकणार बघा. होय. महाराज, अहो काय जमाना झाले बघा. सर्जेराव. जी महाराज. सर्जेराव, जी महाराज. आता तुमची पाळी. फिरोजी, बांधा त्यांचे डोळे. होय की महाराज. हिरवा आता त्यांना करा करा. जा, बांधा. वा सर्जेराव. वा सर्जेराव. कसे ओळखले? शंभूराजे, खूप सोपं आहे. आधी पावलं मोजायची, दिशा ठरवायची आणि मग कुठे कसे वयालो त्यावरच सगळे गणित आहे. मग आम्ही ओळखतो ऐवज. या.
या. शंभू बाळा, आबासाहेब, उजरा. शंभू बाळा, बरोबर माग काढलात. हुशार आहात. शाबास शंभूराजे, शाबास. येसू, तुम्ही इथे काय करताय? चाफा लावला आम्ही. तुम्ही कशाला करत बसलात? कुणालाही सांगायचं. घरात एवढे नोकर चाकर आहेत आणि हे काय खड्डाही तुम्हीच खणलात? अहो, हाताला काही लागलं खरचटलं तर राजगडावर उत्तर काय देणार आम्ही? आणि तुमच्या बाबांना समजलं तर तेही चिडतील हो. तुम्ही मदत करताय लेकीला. अहो तुम्ही या. अहो राजगडावरचं माणूस आहे ते. बाबा काय हो? गंमत केली येसू. थांब, मी तुला चांगलं आळ करून देतो बघ. अहो, तुम्ही कशाला करताय? नोकर चाकरांना सांगायचं ना. हवं, लिकीनं लावलेल्या झाडाला आळ बापानं केलं तर पाणी बी बाहेर जात नाही आणि मायेचा ओलावा धरून झाड बी वाटतंय भरभर. काय आता वाता पाणी. शृंगारपूरला लेक आल्यापासून अगदी खिनभर डोळ्याआड होऊ देत नाही तुम्ही. मग अहो आमची लेख हायच त्या तोला मोलाची. आणि उद्या हे चाफ्याचं झाड वाढेल आणि याच्या वासानं सारा घरदार घुमघुमून जाईल. त्यामुळे आम्हाला बी वाटत की आमची लेक कायम आमच्या जवळ आहे. का बाबा, महाराज, बिरजा राजा चांगलाच अडचणीत आलाय. वा, म्हणजे आम्ही केलेल्या राजकारणात मिर्झा पुरता फसला तर? मतलब बाबासाहेब, आपण मिर्झा राजास तलवारीशिवाय ठार करून दाखवणार तर? होय शंभूराजे, या मिर्झाच्या मोहिमेकडे बारकाईनं लक्ष द्या. या मिर्झाने त्याच्या अंगावर घातलेला औरंगजेबाचा काबा लवकरच त्याचं कफन होणार आहे. अव काशी विश्वेश्वराला 20 मन सोन्याची साखळी अर्पण करणार होते, पण नेताजीरावांना जे झोडपलंय त्यासनी, त्यामुळे चांदीची साखळी सुद्धा घडवणं होणार नाही. आता नेताजीरावांना सांगा, आदिलशाही सोडून ठरल्याप्रमाणे मिर्झाच्या गोटात जा. वय, म्हणजे नेताजीरावांमुळे मिर्झा राजा स्वराज्याकडे येणार नाही. जी. महाराज, गावातले लोक तुम्हाला भेटायचं म्हणतायत. माळव्यातल्या लोकांना आम्हाला का भेटायचंय? ठीक, बोलवा त्यांना. जी. धन्य हो गए महाराज, धन्य हो गए हम। आपसे मिलने के लिए आंखें तरस रही थी। महाराज, इस गांव में पानी नहीं है, बहुत मुश्किल से हम धन इकट्ठा करके कुआं खोदते। विहिरीसाठी वेगळी रक्कम दिली जाईल. निराजी पंत, आम्ही आग्र्यास जाऊन येऊ.
तोवर तुम्ही विहीर खणून ठेवा. तुम्ही खणलेल्या विहिरीतलं पाणी पिऊन मगच आम्ही राजगडाकडे जाऊ. खुशनसीबी हमारी महाराज, आप सबके लिए कितना करते हो. ये हमारे यहाँ के राजा कब जागेंगे? होतील जागे. आणि आमचा मनसुबा जर फत्ते झाला तर तेही जागे होतील. आणि औरंगजेब भेटीनंतर तर उभा हिंदुस्तान जागा होईल. वाह, बेशकीमती खजाना बनाया तुमने. आपके खादिम की तरफ से एक छोटा सा नजराना कबूल फरमाइए जहांपना. वजीर सल्तनत जाफर खान, हम देख रहे हैं कि नुसरत जंग की आंखों में हीरे की चमक दिखाई दे रही है. क्यों? हिंदुस्तान आलम आपकी रहमत. एक अर्ज है, आपके पांव चूमना चाहते हैं. जल्दी. नुसरत जंग के घुटने तोड़ दिए जाएं. माफी जहांपना, माफी 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 जहांपना, माफी. रहम रहम हुक्म आका, रहम. माफी जहांपना, लेकिन नुसरत जंग के साथ काफी सख्ती से पेश आए. अब उसकी सजा थोड़ी कम हो सकती है. आपको सच्चाई पता नहीं है जाफर खान साहब. और सच्चाई यह है कि जब हमने जंग छेड़ी थी तो यही नुसरत जंग जाकर हमारे भाई दारा शुक्को से जा मिला. इन्हीं घुटनों के बल वो हमारे खिलाफ हो गया. हम भूले नहीं हैं और ना ही हम कभी भूलेंगे. ये तो इसकी किस्मत अच्छी है कि उस वक्त आगरा में हमारी सालगिरह का जश्न मनाया जा रहा था, वरना उसी वक्त इसका सर कलम हो जाता. और ये बात भूलिए कि हम दिल अजीज हैं, हमें इंसाफ पसंद, इसलिए सिर्फ इसके घुटने तोड़े और कुछ नहीं. और एक और बात, वजीर सल्तनत जाफर खान साहब, ये आलमगीर औरंगजेब काफिरों को और दगाबाजों को कभी नहीं बख्शता. समझ गए? कभी नहीं. मुजरा आबासाहेब. आबासाहेब, अजून किती लांब आहे? दमलात ना शंभूराजे? दमलो नाही, पण आहे किती लांब? आणखीन खूप लांब आहे. बादशाह असतो लांबच, पण त्याचा अन्याय मात्र खूप जवळ असतो. आबासाहेब, बादशाहची भेट झाली की आपण लगेच माघारी निघू. का हो? आबासाहेब, आम्हाला आठवण येते आऊसाहेबांची, आमच्या मातोश्रींची. ठीक. तसही आमचं आहे तरी काय इथे. आम्हाला फक्त एक दोन गोष्टी घ्यायच्या, त्या घेतल्या की आपण लगेच माघारी निघू. ठीक. आग्रा. आग्रा? तो बघा लाल किल्ला आणि ताजमहाल. शंभूराजे, तुम्ही काय बघताय? यमुना नदी. आणि तुम्ही? आम्हाला दिसतोय आग्र्याचा किल्ला आणि त्यात बसलेला औरंगजेब.